ऊस बिल थकीत, शेतकरी संतप्त. 3 महिने झाले विठ्ठल कारखान्यावर होणार शेतकऱ्यांचा हल्लाबोल. पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा कारभार आता थेट शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचा आरोप होतोय. हंगाम संपून तब्बल 3 ते 4 महिने उलटले तरीही FRP कायद्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे अद्याप थकीतच आहेत. कष्टानं ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशासाठी अक्षरशः भीक मागावी लागतेय का, असा संतप्त सवाल आता उभा राहतोय. कारखान्यात प्रशासनाच्या निष्काळजीमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले असून त्यांच्या संयमाचा बांध फुटण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं थेट इशारा दिला असून चेअरमन अभिजित पाटील यांच्या दारात उपोषणाचा एल्गार पुकारला आहे. हक्काचे पैसे द्या, नाहीतर आंदोलन तीव्र करू, असा इशारा देत शेतकरी आता आरपारच्या लढाईच्या तयारीत आहेत. सन 25-26 सालामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला पंढरपूर तालुका असुद्या माढा तालुक्यातून असंख्य शेतकऱ्याचा ऊस आलेला आहे. परंतु कारखान्याचा हंगाम संपून 3 ते 4 महिने उलटून गेले सुद्धा FRPची रक्कम या कारखान्या प्रशासन दिली नसल्यामुळे आम्ही आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं MD साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे. शेतकऱ्याची प्रचंड अतिशय निष्कृत दर्जाची झालेली आहे. कारण युद्धामुळं शेतकऱ्याच्या शेतीमालाला कुठल्याही प्रकारचा भाव नसल्यामुळं शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. आणि कारखाना प्रशासनानं साखर नियंत्रण कायद्यानुसार FRPच्या कायद्यानुसार 15 दिवसानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे देणे बंधनकारक असताना देखील शेतकऱ्यांना अद्याप पैसे न दिल्यामुळे शेतकरी खरं तर मेटाकुटीला आलेला आहे. गेल्या वर्षी 35 रुपये दर जाहीर करून शेतकरी हातावर फक्त 3000 रुपये देण्याची भूमिका या कारखाना प्रशासनाने केलेली आहे. आणि उर्वरित 100 रुपये कालच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये 100 रुपये देतो म्हणाले, परंतु ते सुद्धा 100 रुपये अजून शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झाले नसल्यामुळे आम्ही आज शेतकऱ्यांनी संघटनेचे सर्व पदाधिकारी नेऊन इथे MD बरोबर चर्चा करून त्यांना तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. येत्या 8 दिवसामध्ये जर या कारखाना प्रशासनाने शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे नाही जमा केले तर कारखान्याच्या चेअरमनच्या दारासमोर आम्ही हलगर्जीपणे आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आज तुमच्या संघटनेतले काही अधिकारी पदाधिकारी देखील कारखान्याच्या संचालक बॉडीवरती आहेत, ते काय या भागामध्ये दिसत नाही, ते आंदोलनामध्ये का दिसत नाही? निश्चितपणानं ते आज बाहेरगावी गेले आहेत. त्यांनी पाठीमागच्या काळामध्ये राजीनामा दिलेला आहे संचालक पदाचा. आम्ही उद्याच्या 8 दिवसामध्ये पैसे नाही दिले कारखान्यानं तर ते आमच्या बरोबर दिसतील आंदोलनामध्ये. विठ्ठल सहकारी कारखान्याच्या आम्ही या सत्तेमध्ये असल्यामुळं सुरुवात विठ्ठल कारखान्यापासून करतोय. उद्या परवा आम्ही सहकार शिवमा असेल किंवा भीमा दामाजी असेल या सगळ्या कारखान्यात जाऊन निवेदन देणार आहे. काय पुढची भूमिका काय आंदोलनाच्या? आता कारखानदाराने पैसे नाही दिले तर कारखानदाराच्या चेअरमनच्या दारामध्ये जाऊन आम्ही हलगर्जीपणे आंदोलन करणार आहे. कारण आता कारखाने येऊन तर इथं पैसे नाहीत, मग चेअरमनला जागा केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. चेअरमनच्या दारामध्ये हलग्या वाजवल्याशिवाय त्यांना झोपलेल्या चेअरमनला जागा येणार नाही. हलग्या वाजून आम्ही आंदोलन करू, त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करू. तर चेअरमन साहेब कारखाना चालणारा माणूस म्हणून तुमची संपूर्ण महाराष्ट्रावर बोलत आहे. तुम्ही देखील त्यांच्या भाषणातून सातत्याने त्यांचा उल्लेख कसा करू का? काय झाले नेमकं अशा घटना घडते त्या लोकांना त्याला खतं असतील, बाकी बी बियाणं असतील, सगळे खरेदी करायची लोकांना पण उधार देत नाही. तर 3 ते 4 महिने जर पीक थांबत असेल तर शेतकरी काय केलं पाहिजे? विठ्ठल सहकारीच्या निवडणुकीमध्ये आम्ही आबांना पाठिंबा दिला होता. त्यांच्याबरोबर सावलीसारखं उभा राहून प्रत्येक गावागाव जाऊन सांगितलं होतं की हा कारखाना चालवणारा माणूस आहे आणि शेतकरी संघटना ह्यांच्या पाठीशी आहे, म्हणून लोकांनी ह्यांना निवडून दिले. आणि आज मात्र आम्हाला वाऱ्यावरती सोडलेला आहे. आम्ही त्यांना आवाहन करतोय की तुम्ही आम्हाला प्रत्येक सभेमध्ये सांगितलं होतं की शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही, परंतु आता आम्हाला डोकं पडवायची वेळ आली त्यांच्यासमोर. त्याच्यामुळे त्यांनी आमचे पैसे द्यावेत, कष्टाचे आहेत, आमचे हक्काचे पैसे आहेत. FRPचा प्रश्न आहे, कायद्यासारखं आम्ही कायद्याप्रमाणे मांडतोय. कायद्यानुसार आमचे 15 दिवसामध्ये पैसे देणे बंधनकारक आहे. परंतु आज 3 ते 4 महिने गेले तर पैसे नसते तर आम्ही काय करायचं? आज प्रपंच आमचा घरामध्ये आज कुटुंबामध्ये एखादा माणूस आजारी असतो, पेशंट असतात, तिथं दवाखाना किंवा डॉक्टर थांबत नाहीत, पेशंटला उपचार सुद्धा देत नाहीत पैसे भरल्याशिवाय. मेडिकलमध्ये जावा तुम्ही किंवा खत दुकानदार उद्या खत देत नाही. हे पैसे असल्याशिवाय बाजारात सुद्धा शेतकरी पद चालत नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या हक्काचा आणि कष्टच मागतोय. आम्ही काय जास्त पैसे मागत नाही. आमच्या हक्काचा आहेत, आमचा ऊस गेलेला आहे, ते आमच्या हक्काचे पैसे तत्काळ द्यावेत.